मित्रो, आज आपण बघणार आहोत पोलीस भरतीचा फॉर्म भरताना महाराष्ट्राच्या मॅपचा कसा उपयोग करायचा। तर मित्रो बघा, पोलीस भरतीला आपल्याला 5 पदांना फॉर्म भरता येते। जिल्हा पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, बॅट्समॅन पोलीस शिपाई, कारागृह पोलीस शिपाई आणि एसआरपीएफ पोलीस शिपाई। तर मित्रो, सध्याच्या कंडिशनला मी पोलीस आहे, पण जर मी या कंडिशनला जर पोलीस नसतो तर मला या 5 पदापैकी 4 पदांना फॉर्म भरता येत होता। म्हणजे माझ्याकडे बॅट्समॅनचं सर्टिफिकेट नसल्यामुळे मी बॅट्समॅनला फॉर्म भरू शकला नसतो। तर मित्रो बघा, जेव्हा आपण एखादं ग्राउंड मारून येतो आणि ते ग्राउंड मारल्याच्या नंतर आपल्याला जर एखाद्या ठिकाणाहून जर दुसऱ्या ठिकाणी जर जायचं असेल तर आपण फार थकलेलो असतो। म्हणजे एक ग्राउंड मारल्यामुळे आपल्या म्हणजे बॉडी सगळ्या पेन वगैरे करतात आणि आपण पूर्ण थकलेलो असतो। पण जर ते ठिकाण जर जवळ असेल तर आपण पूर्ण आपली बॉडी जे ती रिलॅक्स करून आराम वगैरे सगळं करून आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि नव्या जोशने आपण ते ग्राउंड मारू शकतो। तर आपण आता मित्र बघू की बाबा महाराष्ट्राच्या मॅपचा पोलीस भरतीचा फॉर्म भरताना कसा उपयोग करायचा। तर मित्रो, या 4 पदापैकी मी फक्त 2 पदाचा जे आहे हे फक्त लांब फॉर्म भरेल, बाकीच्या 2 पदाचं जे आहे ते माझ्या जिल्ह्याच्या जवळ फॉर्म भरेल। कारण की का मित्रो, आणि एक लक्षात ठेवा, ज्या जिल्ह्यामध्ये मला लांब फॉर्म टाकायचा आहे तो फॉर्म जे ते मी जो फॉर्मची डेट असेल त्या डेटच्या शेवटी भरणार। म्हणजे फॉर्मची डेट क्लोज होण्याच्या 3-4 दिवस अगोदर भरणार। म्हणजे त्यांचा हॉल तिकीट जे ते लेट येईल आपल्या ग्राउंडसाठी। आणि जे ग्राउंड आपल्याला लवकर मारायचे जवळचे त्याचा फॉर्म मी लवकर भरणार। म्हणजे आपल्या डिस्ट्रिक्टच्या जवळ जे आपल्याला फॉर्म भरायचे त्याचा फॉर्म मी लवकर भरणार। कारण की का, ते ग्राउंड मारून मला जे लांबच्या ग्राउंड मारायचे त्याच्यासाठी मी कापेबर राहील, म्हणजे हे राहील परिपूर्ण राहील। तर मित्रो बघा की महाराष्ट्र मॅपचा कसा उपयोग करायचा।